पहिल्यांदा तर माझं स्वप्न होतं, की पायलट व्हायचं. तर मी मोडणीमध्ये माझ्या स्वतःच्या आई-बाबांच्या घरी मी बसून अभ्यास केलेला आहे. मी पुण्यात एकही पुस्तक घ्यायला आलेले नाही कधीच एम-पी-एस-सीचं तरी. मी सगळी ऑनलाईन पुस्तकं घ्यायचे. पुण्यातच यावं, कोणता क्लासेस लावावा किंवा कोणती टेस्ट सीरीज पर्टिक्युलर फॉलोच करावी, हे माझं नव्हतं. मी स्वतःला डिसिप्लिन ठेवून मी घरून अभ्यास केला. ग्रॅज्युएशन नंतर मी बँकिंगचं केलं. तिथं फेल्युअर आल्यामुळं मग मी परत एम-पी-एस-सीकडे वळले. स्वतःला रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे आपण आपल्या ध्येयाशी. ते म्हणतात ना ऑनेस्ट असलं पाहिजे. मी पहिल्यांदा नव्हते. अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने कोशिश में लग जाते. सेल्फिश व्हा तुमच्या टाईमच्या बाबतीत. कुणालाही अगदी फ्रेंड्ससोबत कुठेतरी गेलाय, टाईमपास केलाय किंवा कुणासोबत तरी काहीतरी किंवा स्वतःचा वेळच वाया जाऊ देऊ नका ना. कारण तुमचं ज्यावेळेस सक्सेस किंवा सिलेक्शन होतं, त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिटर्न येतात. बरोबर. ज्यात तुम्ही या पिरियडमध्ये त्याग केलेला असतो. अभ्यास करायला आलाय ना, अभ्यास करा, सेल्फिश व्हा आणि 100% तुमचं पोटेन्शियल द्या, सक्सेस तुमच्याकडे येईल. थिंक लाइक अ टॉपर. तुम्ही टॉपरची बुक लिस्ट फॉलो करा. मी फक्त 2 तास माझ्या घरच्यांसोबत होते दिवाळीला. बरं. मी ठरवलं होतं. घरी असून 2-3 बोटांमध्ये पाय ठेवून तुम्ही किनाऱ्यापर्यंत नाही जाऊ शकत. आणि ज्या चुका होत होत्या त्या मी सुधारल्या आणि ह्या रिझल्टमध्ये ते दिसून आलं. तुम्ही पेपर देण्यासाठी तर अभ्यास करताय ना. बरोबर. मग तिथं कुठल्या चुका झाल्यात त्याचं अनालिसिस करा ना. ती चूक का झाली? मी रिवाइज केलं नव्हतं का माझ्या वाचनातच आलं नव्हतं? एखादा प्रश्न बरोबर सुद्धा का आला हे सुद्धा मी पाहायचे. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे, वास्तव कट्टा म्हणलं की अधिकारी हे समीकरण झालंय. परंतु बऱ्याच वेळा आता वेगवेगळे ज्यावेळेस मान्यवर येत असतात त्यावेळेस जरा रिस्पॉन्स कमी आहे. परंतु अधिकारी म्हटलं की रिस्पॉन्स असतोच. आज बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा अधिकाऱ्यांची सिरीज सुरू करतोय. आज वास्तव कट्ट्यावरती 2023 राज्यसेवेमधून ज्यांचं SC/ST पदी ज्यांची निवड झाली अशा प्राजक्ता पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर हे सांगण्याचं कारण हे की आमची नवदुर्गांची सिरीज होती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला मान्यवरांना आपण बोलवलं होतं. तो वास्तव कट्टा म्हटलं की अधिकारी हे एक वेगळं समीकरण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे ते अधिकाऱ्यांचेच पॉडकास्ट लोकांना पाहिजे असतात. सो आज तुम्हाला आमंत्रित करण्यामागचा उद्देश हा की परीक्षा जवळ आलेल्या आहेत, पॅटर्न पण बदललेला आहे. परंतु बदललेल्या पॅटर्नवरती आपण जास्त बोलणार नाही. तुम्ही मला वाटतं लग्न झाल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन झालं. एकंदरीतच काय असतं की नवीन जे विद्यार्थी असतात त्यांना जे अधिकारी असतात त्यांची स्ट्रॅटेजी जाणून घ्यायची असते, त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा असतो. आणि कित्येक अधिकारी असतात की विद्यार्थी असतात, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगत असतात. जे आम्हाला पुण्याला यायला भेटलं नाही, आम्हाला दिल्लीला जायला भेटलं नाही, आम्हाला लायब्ररी नव्हती, आम्हाला पुस्तकं नव्हती, आमच्याकडे पैसे नव्हते. भरपूर कारणं असतात. म्हणजे अपयशाला खूप कारणं असतात. याच्यातून बाहेर कसं पडायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आज खरं तर तुम्हाला आमंत्रित केलंय. पुनश्च एकदा आपलं खूप खूप स्वागत. काय नक्की तुम्ही सोलापूरचे? येस. तसं पाहिलं तर सोलापूर काय असं काही जास्त सुकाळ नाहीये, दुष्काळी भाग आहे. हो. ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे म्हणले होते, दुष्काळीच भाग आहे. काय नक्की स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं काय ठरवलं होतं? पहिल्यांदा तर माझं स्वप्न होतं की पायलट व्हायचं. बरं. जसं आपण विथ एज आपली स्वप्न चेंज होत जातात, तसं माझं पण होतं पहिल्यांदा पायलट व्हायचं. नंतर होतं की एखादी बिझनेस वुमन व्हायचं ग्रॅज्युएशनला गेल्यावर. ग्रॅज्युएशनला गेल्यावर कधीच वाटलं नव्हतं की मी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीकडे येईन. ज्यावेळेस कॉलेजमधले बाकीचे विद्यार्थी अभ्यासाला जायचे, मी असं त्यांच्याकडे बघून बघायचं, मला नाही व्हायचं हे कधी एका ठिकाणी इतक्या वेळ अभ्यास बसून करणं. आणि मग ग्रॅज्युएशन झालं. वडिलांचं स्वप्न होतं माझ्या की अधिकारी व्हायचंय आणि त्याच हिशोबाने त्यांना असं वाटलं होतं की 12वी नंतर ॲग्रिकल्चर करायचं. ॲग्रिकल्चर मी ॲडमिशन घेतलं होतं आणि त्यांनी डिग्री घेतली आणि मग पुढं काय डिग्री झाल्यावर. मग इथं मी पुण्यात आले. अधिकारी व्हायचं स्वप्न घेऊन मी पुण्यात आले इतरांचं बघून. युनिकच्या क्लासेसचं मीही एक दिवस तिथं जाऊन सगळी चौकशी करून केलं. पण एक 6 दिवसात माझा डिसिजन चेंज झाला की मी बँकिंग करते. माझ्या फ्रेंड सर्कलच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन. मग बँकिंगचा विचार केला. बँकिंगही केलं 6 महिने आणि अनफॉर्च्युनेटली आय डोंट नो तिथं अर्ध्या मार्काने माझा इंटरव्ह्यू राहिला. अच्छा. आणि तो होता काळ 2019-2020चा. ज्यावेळेस पूर्ण दुष्काळ आपलं कोरोना आलेला होता. हां. तर कोरोनाच्या पिरियडमध्ये ते झालं. मग थोडंसं डाउनफॉल होतं. आपण काहीतरी सुरुवात केलेली असते आणि आपण लगेच
ठीक आहे, माझं एक नाही एम पूर्ण झालं. डिमोरलाईज झालं. म्हणलं आता ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू. मी बँकिंगला असं म्हणत नाही की हे, पण मला काहीतरी मोठं करायचं बरोबर. होतं. म्हणलं यू-पी-एस-सी करायचं की एम-पी-एस-सी? म्हणलं एम-पी-एस-सी पासून स्टार्ट करू. वडिलांचं पहिल्यापासून होतं की अधिकारी व्हायचं व्हायचंय. आहे. मग एम-पी-एस-सीचा सुरुवात केली अभ्यास. काही डायरेक्शन नाही, कशाचं काहीच नाही. मग मी घरी होते. मी पुण्यात कधी मला येऊन एम-पी-एस-सीचा तरी अभ्यास करायला म्हणजे मी नाही केला. आणि 21 पासून अभ्यास सुरू केला आणि तिथून मग एक चांगली क्लासेस, चांगले मेंटॉर मला मिळाले आणि 21, 22, 23 अशा प्रिलिम्स पण क्लिअर झाल्या. मग ते राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी, ॲग्रीकल्चर बऱ्यापैकी प्री क्लिअर केल्या, मेन्स क्लिअर केल्या. पण एक डेस्टिनी म्हणतात ना, कुठेतरी लिहिली असते, तर ती राज्यसेवेमध्ये लिहिलेली होती आणि बरोबर. तिथून इथपर्यंत मी आले. क्या बात है! पण मग हा सगळा अभ्यास तुम्ही सोलापूरमध्येच केला? हो, मी घरूनच हा सगळा स्टडी केलेला आहे. घरून म्हणजे मग कारण एम-पी-एस-सी आणि लायब्ररी, एम-पी-एस-सीचं विद्यार्थी आणि लायब्ररी हे खूप मोठं समीकरण हो, आहे. हो, हो. मग तुम्ही लायब्ररीत बसायच्या घरी? नाही, माझं स्वतःचं मी स्वतःच्या घरी मी मोडणीमची, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर मी मोडणीमध्ये माझ्या स्वतःच्या आई-बाबांच्या घरी मी बसून अभ्यास केलेला आहे. मी पुण्यात एकही पुस्तक घ्यायला आलेले नाही कधीच एम-पी-एस-सीचं तरी. मी सगळी ऑनलाईन पुस्तकं घ्यायचे. आणि दुसरी गोष्ट ज्या काही टेस्ट सीरीज वगैरे असतील, तर त्या सगळ्या मी जे झेरॉक्स सेंटर वगैरे आहेत पुण्यातले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी माझ्या गावी मागवायचे. मी तसं स्वतःला एक डिसिप्लिन ठेवलं होतं, की ते टाईम बाउंड सगळ्या गोष्टी करायच्या. मग ते टेस्ट सीरीज सॉल्व्ह करणं असेल किंवा कोणते सिलेबस कंप्लीट करणं असेल, हे स्वतःकडून मी स्वतः करून घेतलं. बरं. त्यामुळं पुण्यातच यावं, कोणता क्लासेस लावावा किंवा कोणती टेस्ट सीरीज पर्टिक्युलरली फॉलोच करावी, हे माझं नव्हतं. मी स्वतःला डिसिप्लिन ठेवून मी घरून अभ्यास केला. क्या बात है! मी लहानपणी घरी एक प्रश्न विचारायचो. ॲपल कधी बाजारात आणायला गेले ना, हं. ते ॲपल खूप महाग असायचे. मग मी विचारायचो, "आपण काय ॲपल लावत नाही?" हं. घरचे म्हणायचे, "त्याला ते तसं वातावरण लागतं." ते अभ्यासाला पण मी बऱ्याच वेळा ऐकत असतो. वातावरण हं. पुण्यात अभ्यासाचं वातावरण आहे. तुमच्या सोलापूरमध्ये आणि त्यात तुम्ही घरी अभ्यास करत होते. मग ते वातावरण नसताना कसं काय अधिकारी झाला? एक तर म्हणजे काय होतं, पहिलं वडिलांचं होतं, की स्टडी करायचं आहे. माझं घरचं वातावरण स्टडीचं होतं आणि दुसरी गोष्ट माझ्यामध्ये जिद्द होती. मला वाटत नाही, की कुठेतरी पुण्यातच या किंवा कुठे तुम्ही दिल्लीतच जा आणि तिथंच गेल्यावरच तुमचा स्टडी होईल. माझं मत उलट याच्या उलटं आहे. इथे येऊन तुम्हाला बरेचसे डिस्ट्रॅक्शन पण आहेत. घरी तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर आई-बाबा म्हणायला आहेत, "अरे, तू अभ्यास नाही केला. अगं, तू अभ्यास नाही केला." पुण्यात तसं तुम्हाला कोण विचारणार आहे? तुम्ही स्वतःला रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे. बरोबर. मग अशा गोष्टी आहेत ना, त्यामुळं घरी मला बेटर वाटलं. काही लोकांना इथंही वाटत असेल, की इथं लायब्ररी आहे, सगळे बुक्स वगैरे अवेलेबल आहेत, क्लासेस आहेत, या गोष्टी. पण मग तुम्ही स्वतःला रिस्पॉन्सिबल पाहिजे. मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय का? बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे ऐकत होतो वातावरण क्लास हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत म्हणायचे. अंधश्रद्धा प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती जसं येस, म्हणतात, येस. त्याच्यानुसार आहेत. बरेचसे विद्यार्थी मला असं वाटतं, की आहेत, जे आता गावाकडून अभ्यास करून ते इमर्ज होतायत, पुढे येतायत. कोविड नंतर खूप बदल हो, झाला या कोविड गोष्टींमध्ये. नंतर खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला हातामध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही कशाला तुमचं ते प्लेस सोडून आणि प्लस अजून काय होतं, तुम्ही तुमचं घर सोडून येताय, तर तो खर्च, बदललेलं वातावरण, तिथल्या गोष्टी सगळ्या ॲडजस्ट करायला. परत ते कधी-कधी काय होतं, की पुण्यामध्ये त्याच लायब्ररीज, तेच मेसचं फूड, तेच सगळ्या त्या पेठेत वगैरे हे. तर ते मोनोटोनच होऊन जातं आणि तो कुठेतरी मला वाटतं अभ्यासावर पण परिणाम होतो. घरच्यांशी जास्त वेळ आपण टचमध्ये नसतो. मला मला असं पर्टिक्युलर झालं, की मी अभ्यास करायचे. जो काही माझा अभ्यास वेळ तेवढा अभ्यास करायचा आणि रिकाम्या वेळेत मी माझ्या घरच्यांसोबत असायचे. रिकाम्या वेळेत मी माझ्या फ्रेंड्सशी वगैरे कॉन्टॅक्ट करायचे. त्यामुळे हे सगळं मॅनेज व्हायचं आणि ह्या गोष्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला, जो की बरोबर, पॉझिटिव्ह होता. बरोबर. मग तुमची जर इच्छा असेल तुम्ही कुठेही अभ्यास करू शकता. कुठेही मग करू पुणे असो शकता. किंवा घर असो. हो. करायचं असेल. मग हां. पुण्यात राहून पण अभ्यास न करणारे आहेतच ना. हो. मग फक्त पुण्यात येऊन अधिकारी होत नाही. हो. त्यासाठी अभ्यास करावाच लागतो. हां. मग आता तुम्ही सांगितलं, की एकतर तुम्ही गावात राहूनच अभ्यास केला. हं. मग हे बुक्स असतील किंवा बाकी स्ट्रॅटेजी असतील. हं. कारण अभ्यास कसा करायचा हे पण कळायला पाहिजेत ना सुरुवातीला. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला मॅनेज झाल्या? पहिल्यांदा बुक्स वगैरे असतील तर मी म्हणेन की ऑनलाईन सगळे अवेलेबल आहे. हं. तुम्ही किती ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. Amazon, Flipkart गोष्टी किंवा इथून तुम्ही पुण्यातून एखाद्या मित्राला सांगा, मला हे पुस्तक पाठवून दे. माझे असे बरेचसे लोक होते की जे पुण्यातनं मला पुस्तकं कुरिअर करायचे. बरं. म्हणजे मला वैयक्तिक यावं लागत नव्हतं इथं. हे ऑनलाईन गोष्टी आहेत त्याचा तुम्ही वापर करा. परत घरी जर थोडंफार वातावरण असेल, तुम्ही आयसोलेट होऊन अभ्यास करू शकत असाल, तर तुम्ही ते करा किंवा घरचेच काहीतरी डिस्टर्बच करतायत किंवा कोण काय अशी कारणं नका बनवू.
आणि दुसरा प्रश्न तुमचा काय होता? नाही, आता ही पुस्तकं येत कशी होती आणि तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन पुस्तकं मिळत होती. कुठली पुस्तक घ्यायची हे कसं कळत होतं? हां, ह्या गोष्टीला अजून आपलं ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे, आता जसं तुमचं वास्तव कट्टा आहे, असे कितीतरी अधिकारी आहेत, ज्यांनी स्वतःच्या स्ट्रॅटेजी किती ग्रुपवर अवेलेबल आहेत, किती लोकांचे व्हिडिओज आहेत. या ऑनलाईन माध्यमांचा टाईमपास करण्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी पण उपयोग करून घ्या ना तुम्ही. बरोबर. म्हणजे मोबाईलचा वापर याच्यापेक्षा टाईमपाससाठीच जास्त होतो. टाईमपाससाठी जास्त होते. तुम्ही YouTubeचे रील्स चे शॉर्ट्स वगैरे असतील किंवा इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्हाला खरंच अभ्यास करायचा ना, तर अधिकाऱ्यांचे व्हिडिओज बघा. त्यांच्या स्ट्रॅटेजी 4-5 अधिकाऱ्यांच्या, 4-5 टॉपर्सच्या आधी ज्या स्ट्रॅटेजी असतील, त्याचं एक सम अप करून स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा एक्झॅक्टली. आणि तुम्ही अभ्यास करू शकता. बरोबर. म्हणजे फक्त टॉपरला फॉलो करून तुम्ही नाही करू शकत, पण बट स्वतःची मी पण एक पाहिजे. असं म्हणेन की थिंक लाइक अ टॉपर. राईट. ऑलवेज थिंक लाइक अ टॉपर. येस. कमीत कमी तुम्ही त्या दिशेने प्रयत्न तरी कराल. हो. बरोबर. कसं तुमचं आता एकतर तुम्ही ग्रामीण भागात, पुस्तकं सगळी पुण्यातून यायची किंवा जसे पाहिजे तुम्ही ते मागवत होता. सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होत होतात आणि तुम्ही म्हणता बरोबर ऑनलाईन सगळ्या गोष्टी मिळतात. मग घरी बसून कसं शेड्यूल असायचं तुमचं अभ्यासाचं? अजून एक गोष्ट काय होतं, तुम्ही क्लासेस वगैरे करत असाल किंवा लायब्ररी करत असाल, तर तुम्ही एक होतं, माझी रूममेट अभ्यासाला जाते, मी काय बसून करते किंवा क्लासचा टायमिंग आहे पर्टिक्युलर 9ला जायचंय, 5ला यायचंय, काही असेल ते. तर आपण त्या गोष्टीने एक रिस्पॉन्सिबल असतो. घरी तसं नसतं. बरोबर. घरी सगळ्या गोष्टींना कुठल्याच गोष्टीला एक रिस्पॉन्सिबिलिटी नाही ना, की ह्या गोष्टीला हे झालं पाहिजे. त्याला स्वतःसाठी तिथून सुरुवात असते तुमची अधिकारी होण्याची. बरोबर. डिसिप्लिन तिथून होते. एक्झॅक्टली. मी ह्या वेळेला माझं सगळं वेळापत्र बनवलंय ते फॉलो होतंय का? मला जो सिलेबस कंप्लीट करायचा होता एवढ्या वेळेत, तो पूर्ण होतोय का? तेवढे सगळे सब्जेक्ट्स पूर्ण होतायत का? टेस्ट सीरीज सोडून होतायत का? मी प्रत्येक वेळेला जसं काही टॉपर्सनी सांगितलं, की ते घड्याळ लावून अगदी मी ह्याच्यावरून किती वाजता उठलो, टेबलवरून किती वाजता उठलो आणि किती वाजता येऊन बसलो. अगदी तुम्ही तेवढे स्वतःला हे करा ना, रिस्पॉन्सिबल राहा ना. खरंच होऊ शकते ह्या गोष्टी. बरोबर. शक्य आहेत. स्वतःला जर झोकून दिलं तर काही शक्य आहे. हो, काहीही शक्य आहे. पण मग आता तुम्ही तर घरी होतात. तुम्ही जसं सांगितलं की क्लास असेल तर एक रिस्पॉन्सिबल आपण त्या गोष्टींना धरतो. घरी असल्यावरती तुम्ही एकतर मुलगी म्हणून आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागात, आपल्या महाराष्ट्रात नाही भारतामध्ये घरातली कामं ही महिलाच करतात. मग अभ्यास, घरातली कामं करत होता? मी या गोष्टीसाठी माझ्या आई-वडिलांना खूप थँकफुल आहे. खूप आभार मानते, की त्यांनी मला मुलासारखं वाढवलेलं आहे. त्यांचं असं होतं, "तू अधिकारी व्हायचंय तुला आणि तुझं जे स्वप्न बघितलं, आमचा फुल सपोर्ट आहे तुला. तुला हवं ते कर." माझी आई मला कधीच म्हणली नाही, की "तू हे काम कर किंवा ते कर. तुझं पूर्ण वेळ आहे ना, तर तुझ्या अभ्यासासाठी घालव." बरं. आणि असं काहीच नव्हतं, की मी आता मला थोडंसं बोर झालंय, म्हणून मी मूव्ही बघते किंवा काहीतरी टाईमपास करते. मग तू हेच का करते? असं म्हणणारं कोणी नव्हतं. कारण ह्या गोष्टी लागतात पण. तुम्ही कंटिन्यू अभ्यास पण करू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला ब्रेक पण हवा असतो. अजून एक मला ऑब्झर्व्ह काय होतं, जे विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी येऊन राहतात किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी राहत असतील, ते खूप अभ्यासामध्ये मोनोटोनस झालंय म्हणून चला आपण मूव्हीला जाऊ, चला आपण इकडे फिरायला जाऊ, चला आपण अजून कुठल्या गोष्टी करायला जाऊ. त्याच्यात वेळ किती जातोय तुम्हाला कळतंय का? तुम्ही ते लक्षातच करायला नाही ते. काय आलाय आणि त्याच्यामध्ये वेळ किती जातोय? ह्या गोष्टींचं पण ठरवलं पाहिजे ना, कारण तुम्हाला ना एक अभ्यास करण्यासाठी नियतीने एक वेळ दिलेला असतो. जर त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही काहीतरी वेगळं करत असेल ना, तर मग इकडे रिझल्टमध्ये पण ते दिसणार आहे. बरोबर. कारण आपल्याकडे फ्रायडेला फर्स्ट डे फर्स्ट शो. हां, नवीन हे आणि आहे नवीन सिटीमध्ये खूप आहे. हो. आणि संडेला कुठेतरी ट्रेक निश्चित तेही करणं गरजेचं आहे. परंतु तो एक रुटीनचा पार्ट झालाय. संडेला सुट्टी घेणे. हो. तर बरेच जण सांगतात की आठवड्यातले एक दिवस सुट्टी पाहिजेत. पण मग आठवडाभर तुम्ही अभ्यास केला पाहिजेत ना. येस. नाही तुम्ही आठवडाभर फिरताय आणि रविवार आल्यावर सुट्टी घेताय. उपयोग नाही. तुमचं कसं आता प्रत्येक जणाची काहीतरी एक स्ट्रॅटेजी असते अभ्यासाची. तुमची काय स्ट्रॅटेजी होती आणि तुम्ही सुरुवात कुठून केली होती? मी जसं सांगितलं ग्रॅज्युएशन नंतर मी बँकिंगचं केलं. तिथं फेल्युअर आल्यामुळं मग मी परत एम-पी-सीकडे वळले. Yes. 21 पासून मी प्रॉपर स्टडी सुरू केला. मग जे स्टेट बोर्ड वगैरे लोकं सांगतात ते अधिकारी सांगतात ते मी फॉलो केलं. पण त्याच्यामध्ये ना मी जसं म्हणलं स्वतःला रिस्पॉन्सिबल राहिलं पाहिजे आपण आपल्या ध्येयाशी. ते म्हणतात ना ऑनेस्ट असलं पाहिजे. मी पहिल्यांदा नव्हते. तिथून एक माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉइंट काय आला, की कोरोना झाला मला पण. आणि त्यावेळेचा पिरियड असा होता, की आपण जगतोय का त्या लाईनच्या या साइडला आहे का आपण या साइडला आहे. Idea फॉर्च्युनेटली आपण या साइडला आहोत आणि मग आपण का आहोत? हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. Right. आणि मग आता आहे ना आपण, आता काहीतरी करायचंच. हे गोष्ट ठरवली. मग तिथून सिरियसली घेतलं आणि ते एक वाक्य आहे,
जे पूर्ण जगाला माहिती, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने कोशिश में लग जाते. अगदी बरोबर. एक दिवस असंच मोबाईल स्क्रोल करताना मला एक अशी ऍड पॉपअप व्हावी, त्या क्लासचा माझ्याकडं ऍडव्हर्टाईज यावी, मी तो क्लास जॉईन करावा. अचिव्हर्स मेंटरशिप तो क्लास होता आणि मला एवढे छान मेंटर्स मिळाले. एक जो आपला विषय झाला की क्लास कशासाठी हवा असतो, तुम्हाला एक दिशा मिळते आणि तो Exactly. फर्स्ट टाइम मी क्लास केला आणि पुन्हा मी कुठलाही क्लास शक्यतो नाही फॉलो केला आणि तिथून मला दिशा मिळाली. मग मी सिरियसली घेत गेले आणि माझ्या सगळ्या प्रिलियम्स निघाल्या तिथून. जवळ-जवळ एक 13-14 प्रिलियम्स मी क्लिअर केल्या. मेन्स पण 7-8 दिल्या आणि मग अशा प्रकारे हे जे होतं 23चं त्याच्यामध्ये मी फुल पोटेन्शियली दिले होतं आणि रिझल्ट आला. बरोबर आहे. हां. तुम्ही जे क्लासचं बोललात, क्लासला कधीच विरोध नाहीये. परंतु कुठेतरी तुम्हाला दिशा मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शक पाहिजेत. मग ते तुम्ही ठरवायचं आहे. क्लास निवडायचा आहे, अधिकारी निवडायचा आहे की आपला मित्र निवडायचा आहे. तुम्ही दिशा घेण्यासाठी तुम्ही क्लास निवडू शकता. पण तुमचा वेळ किती क्लासमध्ये चाललाय हेही तुम्हाला कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही सकाळी जर खूप लवकर उठून आणि पूर्ण दिवसभर क्लास करताय आणि क्लास करून आल्यावर तुमच्यात एनर्जीच राहत नाही अभ्यास करण्याची, मग काय उपयोग आहे? बरोबर. तुम्ही स्टडीसाठी क्लास लावलाय ना की क्लाससाठी स्टडी करताय, हे पण पाहिलं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे आजच एक मी व्हिडिओ ऐकला की तुम्ही चहा पिण्यासाठी अभ्यास करताय की अभ्यासासाठी चहा पिताय, म्हणजे हेही लक्षात येणं लक्षात गरजेचं आलं आहे. पाहिजे. बरोबर. आता तुम्ही आता बऱ्याच जणांना कोविडमध्ये आपण पाहतो की कोविडमध्ये खूप जणांची घरावरती दुःखाचा डोंगर पण कोसळला आणि खूप जणांनी त्या कोविडचं संधीचं सोनं केलं. जसं की तुम्ही सांगितलं की कोविडमध्ये तुम्हाला वेळ भेटला अभ्यासाला. बरोबर. तर कोविड झाला आणि मला वाटतं तुम्ही अभ्यास करत असताना तुमचं लग्न पण झालं. हे कसं मॅनेज केलं? कारण जनरली बऱ्याच मुली सांगतात की नाही, जोपर्यंत माझं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुमच्या बाबतीत काय होतं? मी म्हणेन की तुम्ही जे लोक एमपीएससीला हे करतात की एमपीएससी म्हणजे माझं काही सर्व काही आहे किंवा सर्वस्व. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सर्व काही सगळं झोकून देतात, तुमची पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ, फ्रेंड सर्कल सगळं, तर असं नका करू. मी म्हणेन खूप गोष्टी आहेत. जसं मी हे केलं होतं की माझं 23चा ज्यावेळेस अटेम्प्ट आला त्यावेळेस मी ठरवलं होतं की इथं आपण 100% पोटेन्शियलनी द्यायचं आणि आय एम डन. म्हणजे माझ्या मेंटरला ही माहिती आहे की मी ठरवलं होतं सिलेक्शनच्या आधीच की मी आता इथं बास करते आणि मी लग्न करणार आहे. कारण अजून एक काय असतं गोष्टी, आपण ह्या गोष्टीला कदाचित दुर्लक्षित करतोय. मला वाटतं की कुठेतरी त्या वयात त्या गोष्टी झाल्या पाहिजेत, हे आधीच्या काळातले लोक सांगायचे, हे कुठेतरी रियालिटी आहे. कदाचित याला काही अपवादही असतील. खूप विद्यार्थी ते सिलेक्शन झाल्यावर मग त्या लेवलला जाऊन आम्ही हे अचीव्ह करू, ठीक आहे. पण तुम्ही ना थोडंसं जनरलिस्टिक विचार करा की आपण पण त्या लोकांमध्ये मोडू का? नाही ना. तर वास्तव म्हणजे काय, तर की ठीक आहे, माझं इथपर्यंत एक पर्टिक्युलर एजपर्यंत मी प्रयत्न करेन, मी माझं फुल पोटेन्शियलने प्रयत्न करेन आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी असतील, माझे आई वडील काय म्हणत असतील किंवा समाजाकडून माझी काही अपेक्षा असेल त्या गोष्टी कराव्यात मला वाटतं. आणि माझंही तसंच ठरलेलं होतं. मी खूप क्लिअर होते. 23चा मी अटेम्प्ट दिला आणि आय वॉज रेडी. त्यामुळे मी लग्नही केलं आणि लग्नानंतर मग मला इंटरव्ह्यूचा कॉल पण आला आणि सगळ्या गोष्टी होत गेल्या. पण ते आधी काही डिस्कस झालं होतं ते नाही का? हां. लग्नाच्या आधी लग्न जमवताना मुला-मुलीचं ठरलेलं असतं, मी हे करणार नाही, मी हे करणार, हां. मला अभ्यास करून देणार का, मला शिकवणार का? तसं काही आधी ठरलं होतं का मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार? नाही, म्हणजे ह्या बाबतीत मी अजून एकदा म्हणेन की मी खूप फॉर्च्युनेट होते. जसं माझ्या घरी आई-वडील जसे होते तसे माझ्या इकडं सासरी पण मला सगळे व्यवस्थित छान मिळालं. माझ्या वडिलांनी ज्यावेळेस लग्नाचं वगैरे ठरायचं चालू होतं त्यावेळेस सांगितलं होतं की हिने अशी एक्झाम दिलेली आहे आणि तिचा स्कोर खूप चांगला आहे. जर फ्युचरमध्ये इंटरव्ह्यू वगैरे झाले, सिलेक्शन वगैरे झाले तर ह्या गोष्टी होतील. आणि माझे इन लॉज जे होते की हो ठीक आहे, या बाबतीतही त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता. आणि लग्नानंतर मग 6 महिन्यांनी इंटरव्ह्यूची लिस्ट आली. त्यावेळेस मग माझ्या इन लॉजलाही खूप छान वाटलं की हां, कोणीतरी बाबा आमच्यातलं करतंय. इनफॅक्ट माझ्या सासूचं खूप स्वप्न होतं की घरातले कोणतरी अधिकारी पाहिजे आणि त्यांचं पण असं मत आलं की तुझ्या रूपाने आमचं हे पूर्ण होतंय. हो. आणि मग ते इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यूला माझ्यासोबत माझ्या सासूबाईच होत्या, माझे हसबंड होते. आणि चांगला इंटरव्ह्यू गेला आणि 26 सप्टेंबरला तर आमचा रिझल्ट आला. त्यामुळं आय वॉज फॉर्च्युनेट आणि असं मला वाटतं खूप मुली फॉर्च्युनेट आहेत. आता सध्या सगळीकडे हा अवेअरनेस पण आहे इन लॉजकडे सुद्धा की मुली शिकतायत, मुली करतायत आणि काहीच हरकत नाही. बरोबर.
नाही त्यामुळं आहे, बदल होतोय. हो. पूर्वी चूल आणि मूल हं, ह्या गोष्टीतून आपण कुठेतरी बाहेर पडताना पाहतोय आणि तुमच्यासारखी जर उदाहरणं समोर आली, हं. तर आणखीन त्या सासांना किंवा त्या आयांना हां, अशी खूप उदाहरणं आहेत, की येस, कितीतरी मॅरिड मुली ज्या आहेत, त्या आफ्टर मॅरेज सुद्धा इथपर्यंत येतायत. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी बोलूयात आपण नंतर. परंतु ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत हं, होता, तर भरपूर विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये येणारे खूप आहेत, बाहेर पडणारे खूप कमी आहेत. हं, आणि प्रत्येकाला नोकरी मिळू शकत नाही. परंतु जो प्रयत्न करेल, ज्याची इच्छाशक्ती चांगली असेल, ज्याचे प्रयत्न, ज्याची मेहनत करण्याची तयारी असेल, तो निश्चित अधिकारी बनेल, जसं तुम्ही बनलात. कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्यांनी? पहिलं तर जसं तुमचं ध्येय निश्चित करून आलाय तुम्ही. मला एका ही पोस्ट मिळवायची किंवा मला राज्यसेवा क्लिअर करायची. स्टिक टू दॅट ड्रीम, वन थिंग. राइट. परत तुम्ही काहीतरी वेळ घेऊन आलेला असता. घरी सांगून काहीतरी आला असता. तो मुलगा असो नाहीतर मुलगी असो, की मी एवढ्या-एवढ्या वर्षात हे करून येईन. आणि ज्यावेळेस तुम्ही ते प्रिपरेशन करताय, ते बघा ना खरंच तुम्ही तुमचा वेळ पुरेपूर यूज करताय का? का टाईमपासमध्ये घालवताय? सेल्फिश व्हा तुमच्या टाईमच्या बाबतीत. कुणालाही अगदी फ्रेंड्ससोबत कुठेतरी गेलाय, टाईमपास केलाय किंवा कुणासोबत तरी काहीतरी किंवा स्वतःचा वेळच वाया जाऊ देऊ नका ना. कारण तुमचं ज्यावेळेस सक्सेस किंवा सिलेक्शन होतं, त्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिटर्न येतात. बरोबर. ज्यात तुम्ही या पिरियडमध्ये त्याग केलेला असतो. आणि जे यश जे आहे ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो, की तुम्ही कुठल्या-कुठल्या गोष्टींचा त्याग करताय, कुठल्या-कुठल्या गोष्टी देताय. तर ही गोष्ट झाली. मी म्हणेन की अभ्यास करायला आलाय ना, अभ्यास करा, सेल्फिश व्हा आणि 100% तुमचं पोटेन्शियल द्या. सक्सेस तुमच्याकडे येईल. मॅडम, आता जे नवीन विद्यार्थी असतात, हं, हे जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना सुरुवात करायची असते, परंतु सुरुवात कशी करायची हं, हेच त्यांच्या लक्षात येत नाही. कारण हे फक्त बुक लिस्ट पाहतात आणि वाचन. हं. भले 10, 12, 15 तास अभ्यास करतात. आउटपुट काहीच निघत नाही. काय सांगाल तुम्ही, की जर कमी वेळात यश मिळवायचं असेल, तर कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? मी एक ऑब्झर्व्ह केलंय मुलांचं प्रिपरेशन करताना, की ती काय करतात पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचायचंय बरोबर. आणि मला एवढी-एवढी पुस्तकं वाचून काढायचे. ते टार्गेट. वाचणं म्हणजे तुमचा अभ्यास झाला असं नाही ना. तुम्ही बघा आधीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन, की कशावर प्रश्न पडलेत. त्या गोष्टींची वारंवार रिव्हिजन करा. त्या गोष्टींवरचे परत तुमचे प्रश्नच चुकले नाहीत पाहिजे. या गोष्टी तुम्ही तेवढ्या फॉलोअप घ्या. सिलॅबसला स्टिक राहा. कधी-कधी पुस्तकांमध्ये इतर माहिती पण दिलेली असती. त्याच्यामध्ये आपला वेळ जातो वाचण्यात. त्यामुळे सिलॅबसला स्टिक राहा. क्वेश्चन पेपर आणि सिलॅबस या गोष्टी आणि अजून एक गोष्ट की प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे. जरी आता जो पॅटर्न बदललेला आहे, जिथे आन्सर रायटिंग जे आहे, तर तुम्ही आन्सर रायटिंग करत राहा ना. डेली एक तरी क्वेश्चन सॉल्व्ह करताय का? हे बरोबर. स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही. आणि मग एवढा मोठा पेपर तुम्हाला एवढ्या-एवढ्या वेळेत कंप्लीट करायचा असेल, तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला महिनाभर आधी पाहिजे. एक्झॅक्टली. तर तुम्ही कुठे ते परीक्षेमध्ये जाऊन परफॉर्म करणार आहात. बरोबर. आता ह्यासोबत जर आपण असं पाहिलं, की बरेच विद्यार्थी काय करतात, मला हा विषय अवघड जातो, मला तो विषय सोपा जातो. मग हं. सोप्या विषयाचा जास्त अभ्यास करतात हं. आणि अवघड विषयाला मागे ठेवतात. तसंच मागे राहतो. काय म्हणजे हं. असं केलं पाहिजेत का, किंवा सोपा विषय मग त्याच्यात मी जास्त मार्क पाडेल, जो मला अवघड जातो त्यात थोडे कमी पडले तर मी सोप्या विषयात कव्हर करेल, असं काय असतं? हां. असं बरेच जण सांगतात. बऱ्याच वेळा आता माझंही तसं व्हायचं, की एक असतो तुमचा स्ट्रेंथ आणि एक असते वीकनेस. जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तुमचा, त्याला मग स्ट्रॉंगेस्ट बनवा. तिथं तुमचे मार्क ना त्या पर्टिक्युलर लाईनच्या खाली आलेच नाहीत पाहिजे. आणि जो वीक आहे ना, त्याला कमीत कमी ॲव्हरेज तर बनवा ना. तो पूर्ण सोडून द्यायचा आणि त्याचं वाचायचंच नाही. जो चांगला वाटतो मला वाचायला म्हणून तोच वाचत बसायचा. तसा तर रिझल्ट येणारच नाही ना. नाही. आपल्याला एवढे पेपर आहेत, प्रत्येकाला एक ॲव्हरेज मार्क पाडायचे आहेत आपल्याला. बरोबर. तरच कुठेतरी आपण लिस्टमध्ये येणार आहे. बरोबर. त्यामुळे स्ट्रॉंगला स्ट्रॉंगेस्ट बनवा आणि जो वीक आहे त्याला कमीत कमी ॲव्हरेज तरी बनवा. तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव असेल. बरोबर. कारण ह्या गोष्टी पण खूप हं. गरजेच्या आहेत मुलांना माहिती असणं. बरं, आता प्रत्येक अधिकारी सांगतात, की PYQ अनालिसिस केलं पाहिजे. हं. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्याच्यावरून तुम्हाला परीक्षा पद्धती कळते वगैरे, वगैरे, वगैरे. ते करायचं कसं? नक्की करायचं काय? कारण हं. बरेच जण पाहतो आम्ही, की क्वेश्चन पेपर घेतात, हं. क्वेश्चन वाचतात, त्याची उत्तर पाहतात, खाली काहीतरी लिहितात थोडंफार, हं. झालं. नक्की करायचं काय? तुम्ही काय करत? क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये मी म्हणेन, की आता बरेचसे मार्केटमध्ये पुस्तकं आलेली आहेत, की त्याचं एखादं क्वेश्चन आहे आणि त्याच्याखाली त्याचं एक्सप्लेनेशन दिले. ठीक आहे, हे सोर्स तुम्हाला अवेलेबल असेल, पण तो जर प्रश्न कुठून आलाय, कुठल्या टॉपिकवर पडतोय, त्याच्यावर किती वेळा प्रश्न पडलाय आणि त्याचं माझं किती वाचन झालेलं आहे, त्यातले हायलाइट्स कोणते आहेत, हे गोष्ट करणे म्हणजे अनालिसिस होय. त्या टॉपिकवर किती वेळा क्वेश्चन पडतोय बाबा, ओके. तुम्ही जाऊन बघा ना. आजपर्यंतच्या समजा मी मागच्या 10 वर्षांच्या क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करत असेल आणि त्या टॉपिकवर आतापर्यंत 5 वेळा प्रश्न आला असेल,
म्हणजे तो टॉपिक नक्कीच महत्वाचा आहे. बरोबर. आणि एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये समजा एकच प्रश्न कधीतरी पडला असेल आणि नाही तो मी पाठच करून ठेवेन किंवा त्याच्यावर जास्त एनर्जी घालेन, असं नाही. काही काही गोष्टींना खूप महत्व द्या आणि काही काही गोष्टी सोडून दिल्या तरी चालतात. अगदी बरोबर. मग तुम्ही घरी ज्यावेळेस अभ्यास करत होता, हं. दिवसभरात शेड्यूल कसं असायचं? मी फ्रँकली सांगेन, की मी अजिबात अर्ली बर्ड वगैरे असं नव्हतं. माझं शेड्यूल माझ्या कम्फर्ट झोननुसार होतं. मी 8:30 वाजता माझं शेड्यूल सुरू व्हायचं आणि कंटिन्यू 3 तास म्हणजे माझं एक ठरलेलं असायचं, की सकाळच्या पिरियडमध्ये एकदम मॉर्निंगचं आपलं छान हे असतं, तर त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश माझं झालंच पाहिजे. ॲट एनी हाऊ. जरी मला थोडा लेट झाला, माझं जे काही टार्गेट असेल, मग त्याच्यामध्ये रीडिंग झालं, क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग झालं आणि जे माझे क्वेश्चन्स चुकलेले आहेत, ते जाऊन परत पुस्तकात बघायचं, त्याचं वाचन करायचं. हे झाल्याशिवाय मी माझ्या डेस्कवरून उठत नसायचे. ओके. मग त्याला किती काय वेळ लागेला, माझं जेवण का पुढं जाईना, ह्या गोष्टींना मी स्वतःला तेवढं स्टिक राहायचे. त्यानंतर मग दुपारचं जेवणानंतरचा सेशन असेल, त्याच्यामध्ये दुसरा सब्जेक्ट कंप्लीट करायचा. मग 4-5 वाजताचा चहा. मी ब्रेक घेणार चांगला अर्धा तास वगैरे. तो माझ्या घरच्यांसोबत असायचा. त्यामुळं कुठेतरी चहाला गेले आणि 1 तास माझा टाईमपास झालाय असं होत नव्हतं. आणि मग परत स्वतःसाठी हे करून, की नाही मला आता 4:30ला पुन्हा डेस्कवर जाऊन बसायचे, जर मी 4 वाजताचा ब्रेक घेतला असेल तर. तर पुन्हा ते बसायचं. 7:30-8 पर्यंत जेवणापर्यंत अभ्यास दुसरा सब्जेक्ट करायचा. नंतर जेवण करायचं आणि संध्याकाळी मग परत जे काही आपण रिवाईज केले ते असेल किंवा संध्याकाळी शक्यतो आपल्याला वाचू नाही वाटत, तर मग तुम्ही क्वेश्चन पेपर बघा ना किंवा तुमचा एखादा आवडीचा सब्जेक्ट घेऊन त्याचे मी तर मोस्टली मेन्समध्ये काय करायचे, की जे आपले समानार्थी वर्ड्स आहेत, विरोधार्थी वर्ड्स आहेत, म्हणी आहेत, हे इंटरेस्टिंग वाटतात वाचायला. बरोबर. तर हे संध्याकाळी मी करायचे किंवा क्वेश्चन पेपर त्यावेळेस सुद्धा तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग होतं. झोप लागणार नाही. मग माझं असं शेड्यूल राहायचं आणि मी ह्या गोष्टींना स्टिक राहिले. ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणजे झाल्याच पाहिजेत असं होतं. हे सगळं ठरवून होतं. ठरवून होतं. आणि कसं होतं, की तुम्ही स्वतःलाच जर ढील दिली, तर मग ती तुम्ही करून नाही शकणार ना. मोबाईल असाच अभ्यास करताना सोबत? ऑब्व्हियसली मोबाईल होता. मोबाईलमध्ये आपल्याला जसा सोशल मीडियामुळे टाईमपास होतोय, तसं मोबाईलमध्ये कितीतरी रिसोर्सेस आहेत अवेलेबल. काही समजा एखादा सब्जेक्ट अवघड जात असेल, तर त्याचे व्हिडिओज आहेत अवेलेबल ऑनलाईन ते किंवा कोणाच्या नोट्स असतील किंवा एखादा टॉपिक मला कळत नाहीये, तर त्याच्याबद्दल ॲडिशनल कोणी माहिती दिली असेल, तर तो जाऊन बघायचा. पण माझं एक वैयक्तिक असं होतं, की माझा डेली यूज फक्त 1 तास होता बरं. मोबाईलचा. मी मोबाईल बंद करणार किंवा सायलेंट मोडवर टाकून मी दुसऱ्या रूममध्ये ठेवून द्यायचे आणि माझा स्टडी करायचे. क्या बात आहे. आज आमच्याकडे मोबाईल असल्याशिवाय अभ्यासच होत नाही. नाही, मग हे थोडंसं तुम्ही बघितलं पाहिजे, की आपला मोबाईलला किती वेळ जातो. आता बरेच वेळा काय होतं, की मोबाईलमध्ये बरेचसे ॲप्स आहेत, की त्याच्यामध्ये तुमचा किती वेळ तुम्ही मोबाईल वापरलाय, कोणत्या ॲपवर तुम्ही किती वेळ घालवलाय. मग तुम्हीच ते अॅनालिसिस करा ना, कुठल्या चांगल्या ॲपवर तुम्ही जास्त वेळ घालवलाय आणि कुठल्या अ, जे अननेसेसरी ॲपवर वेळ घालवताय. हे Instagram. तुम्ही पाहिलं पाहिजे. हां. रील्स पाहण्यात किती वेळ जातोय हां. हे कॅल्क्युलेटच होत नाही. होत नाही. आणि मी अजून एक गोष्ट मोबाईलचा कसा यूज केला, की ज्यावेळेस परीक्षा वगैरे जवळ आली होती ना, मी मोबाईलमध्ये काही-काही ॲप घेऊन ठेवलेले, जसे की म्हणींचे ॲप, हं. समानार्थी विरोधार्थीचे ॲप. बरं. मग मी जेवताना मी स्क्रोल करायचे आणि मला याचा खूप फायदा झाला. म्हणजे तेव्हा पण टाईमपास नाही होणार माझा आणि आपण मोबाईल बघूच वाटतोय ना, स्क्रोल करण्याची सवयच लागली ना, तर म्हणी स्क्रोल करा, येतायत का बघा, कुणाला तरी विचारायला लावा. असा टाईमपास करा ना, पण जो अभ्यासाला पण पूरक असेल टाईमपास. क्या बात आहे. म्हणजे मनोरंजन पण होतंय आणि हो. अभ्यास पण होतोय. तुमची मोबाईलची नीड पण पूर्ण होते ना, बरोबर. अभ्यास पण होतोय. बरोबर आहे. कारण दिवसात 2 जीबी डेटा संपवायचा कुठे? असं ज्यावेळेस आता तुम्ही तर घरी, आपण ग्रामीण भागात जर पाहिलं हं. तर लग्न समारंभ, वास्तुशांती, काही ना काही कुणाचा तरी बर्थडे असतोय. अशा वेळेस घरच्यांसोबत जायचं? अ, मी असं केलं होतं, आत्ताच दिवाळी झाली तर मला मागची दिवाळी आठवते. मी फक्त 2 तास माझ्या घरच्यांसोबत होते दिवाळीला. बरं. मी ठरवलं होतं. घरी असून? घरी असून. मी घरच्यांनाही सांगितलं होतं, माझा अभ्यासाचा हा पिरियड आहे, माझी एक्झाम आहे. त्यांनाही तेवढं माहिती होतं, कारण आपल्या आसपासच्या लोकांना सुद्धा तेवढं गांभीर्य असलं पाहिजे. दे रे, काय होतंय, थोडासा टाईमपास केला तर काय होतंय? बरं. मग आपण तर पहिल्यांदाच त्या मनस्थितीत असतो, की थोडंसं टाईमपास केलं तर काय होतंय? नाही, घरचे पण तसे किंवा तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं पाहिजे, की ठीक आहे, एवढं-एवढं केलंय ना, जा आता अभ्यास कर. असं पाहिजे आणि मला असं व्हायचं, की बापरे! खूप टाईमपास झालाय आणि त्यात मला अभ्यास करायचा आहे. मागच्या च्या दिवाळीच्या आधीच्या दिवाळीला मी फक्त म्हणलं ना, माझ्या घरच्यांसोबत फक्त 2 2 तास. तास होते आणि मी तेवढं दिलं. त्यामुळं मी जसं म्हणेन, की यश तुमच्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतं. तुम्ही त्याग कुठं केलाय,
तर त्यानंतरच्या 2 दिवाळीत मी जोरात सेलिब्रेट केलेल्या आहेत. क्या बात आहे. कदाचित तुम्ही त्यावेळेस त्याग केला नसता तर आताही तुम्हाला दिवाळी सोडूनच लायब्ररीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करताय तिथे अभ्यास हो. करावा लागला असता. आणि जसं तुम्ही विचारलं की बी सेल्फिश अबाउट युअर टाइम. तो माझा वेळ आहे. मी ठरवणार मी कोणत्या गोष्टीला देणार. जर समजा तुम्ही एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा एखाद्याच्या प्रोग्रामला कुठेही तुम्ही नाही गेला म्हणून ते थांबणार आहे का? नाही. पण तुम्ही जाऊन तिथं तुमचा टाइमपास होणार असेल तर तुमचा तो त्या दिवशीचा टॉपिक वाचायचा राहिला ना. बरोबर. मग तो परत प्रोक्रॅस्टिनेट होणार उद्याच्या टॉपिकवर. अशा सगळ्या गोष्टी मग हे झालं एका दिवसाचं. जर तुम्ही असे 30 दिवस जर टाइमपास करत असाल एकूण 4 महिन्यामध्ये म्हणजे तुम्ही 1 महिना मागे आहात ना 1 महिना. बाकीच्यांपेक्षा. अगदी बरोबर. हे जर कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी केलं हां. तर एक तर सिलेक्ट होऊन बाहेर जातील किंवा त्यांच्या लक्षात येईल की आता बस. हं. याच्यावरती तुम्ही मला वाटतं तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही 7-8 प्रिलियम्स दिल्या, मेन्स पण भरपूर हं. दिल्या. तुम्ही प्रिलियम पण पास होत होत्या, मेन्स पण पास होत होत्या. हं. फायनल सिलेक्शन होत नव्हतं. हं. हे काय नक्की काय चुकत होतं? प्रिलियम्सला तर मला चांगला अंदाज आला होता की आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे. पण मेन्सला कसं असतं की मेन्सला कोणताही सब्जेक्ट डीपमध्ये असतो. त्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज यायला पाहिजे तुम्हाला. बरोबर. असं नाही की तुम्ही पूर्ण परफेक्शनिझम. अजून एक होतं की एमपीएससी किंवा यूपीएससीचं प्रिपरेशन करताना लोक परफेक्शनिझम माझा सिलेबस पूर्णच झाला पाहिजे असं नसतं. काही काही सिलेक्टेड टॉपिक्स असतात की त्याच्यावरच प्रश्न येतात. तर मग माझं काय होतं की इतक्या प्रिलियम्स होत आहेत क्लिअर पण मेन्सला कुठेतरी जाऊन पुढे बोर्ड अडतंय. इंटरव्ह्यू पर्यंत आपण जात नाहीये. तर कुठं त्या चुका झाल्या ह्याचं मी हळूहळू अनालिसिस करत आले. आणि एक तर काळ असा होता की जिथं माझ्याकडं कंबाईनची मेन्स होती, ॲग्रिकल्चरची मेन्स होती आणि राज्यसेवाची प्री होती. असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये होतं. नक्की काय चूज करायचं? तर मला वाटतं की तो एक साहसी निर्णय असतो की तुम्ही एकच चूज केलं पाहिजे. कारण बरोबर. 2-3 बोटांमध्ये पाय ठेवून तुम्ही किनाऱ्यापर्यंत नाही जाऊ शकत. तर स्टिक टू वन थिंग मी असं केलं आणि ज्या चुका होत होत्या त्या मी सुधारल्या आणि ह्या रिझल्टमध्ये ते दिसून आलं. क्या बात आहे. कदाचित तुम्ही चुका जसं कमी केल्या. चुका कारण त्या चुका किती अभ्यास करताय याच्यापेक्षा तुम्ही कुठल्या चुका करताय हां. ह्या जर लक्षात आल्या तर लवकर यश मिळू हं, शकतं. हं, हं. तुम्ही आता एवढ्या वर्षापासून पाहताय, विद्यार्थ्यांना पाहताय, तुम्ही पण अभ्यास केलाय. जनरली कॉमन चुका कुठल्या होतात विद्यार्थ्यांच्या? प्रश्नपत्रिका न सोडवणं. प्रश्नपत्रिकाच बघत नाहीत. ती प्रॅक्टिस ठेवत नाहीत. म्हणजे तुम्ही असे इतके बुक्स आहेत. अरे नवीन मार्केटमध्ये आलं माझ्याकडे आहे हे बुक्स. हे आहे, ते आहे. मी वाचून काढले. मी एवढ्या वेळा वाचलंय. पण तुम्हाला ते प्रश्न सोडवताना येतंय का? ते बघा ना नक्की. त्याच्यात त्या टॉपिकवरचा प्रश्न तुम्हाला विचारल्यावर येतोय का? कारण ही तर फॅक्च्युअल आत्तापर्यंत तरी फॅक्च्युअल गोष्टींवरच परीक्षा होती. तुम्हाला ती फॅक्ट आहे का पूर्ण? तुम्ही पुस्तक भलेही 10 वेळा वाचलं असेल, पण तुम्हाला आठवतंय का तो टॉपिक कुठं, कसं, काय? त्याच्यामध्ये किती फॅक्ट्स आहेत, हे आठवतायत का? प्रश्नपत्रिका न सोडवणं हे खूप मला जाणवून आलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी बोलताना. आणि माझं स्वतःचं एक होतं, की एक्झाम आली, की एक्झामच्या 1 महिना आधी मी घड्याळ घेणार. घड्याळामध्ये 10 वाजताचा टाईम लावणार. 10 ते 12चा पेपर असतो बरोबर. एक आणि नंतर 3 ते 5चा पेपर असतो. 10चा टाईम भलेही संध्याकाळचे 6 वाजले असले तरी माझ्या घड्याळात 10 वाजणार. मी पेपर घेणार, सॉल्व्ह करणार 2 तास कसलंही डिस्ट्रॅक्शन नाही. 2 तास पेपर सोडवायचा आणि नंतर त्याचं ॲनालिसिस करायचं. मी असं करायचे. प्रश्नपत्रिका सॉल्व्हिंग कमीत कमी एका दिवसात तुम्ही 100 किंवा 150 प्रश्न 150 प्रश्नांचे आजपर्यंत पेपर होते. बरोबर. तर तुम्ही कमीत कमी 100 प्रश्न तर सोडवा ना दिवसभरात. मग ते PYQ असतील किंवा नवीन आलेले टेस्ट सीरीज मधले असतील. तुमच्या सतत हातामध्ये राहू देत ना ते. तर कुठे तुम्ही त्या गोष्टीची यूज ठेवाल. नाहीतर तुम्ही रोज वाचताय आणि उद्या पेपरला जाऊन बसला तुम्हाला ते नवीन उपयोग होणार नाही. आहे. कारण आधी जर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवले कमीत कमी आपल्या काय चुका होत्या हे तरी तुम्हाला आधीच हो. कळतील. त्याच कुठल्या चुका तुम्ही टॉपिकवर गेलं पाहिजे आणि हं. यासाठी टेस्ट सिरीज खूप हेल्पफुल ठरतात. बरोबर. कारण जे टेस्ट सिरीज जी अकॅडमी वगैरे काढतात ते वेगवेगळ्या एरियामधले प्रश्न शोधून त्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले बरोबर. असतात. मग आपल्याला काय वाटतं की ह्याच्यावरचा प्रश्न चुकलाय ना, माझ्या पुस्तकात जाऊन बघतो मी. जर तिथं नसेल तर मी हे ॲडिशन करून ठेवतो आणि कधीतरी भरपूर लोकांना अनुभव आला असेल की तो प्रश्न इकडे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत झळकलेला असतो. बरोबर. नवीन टॉपिकवरचा. तर टेस्ट सिरीजचा हा पण एक फायदा आहे. बरोबर. एकतर वेळेत प्रश्न तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व्ह करू शकता. प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होती. दुसरं नवीन टॉपिकची तुमची ॲडिशन होती. या गोष्टी आणि चुका कुठं होतात? चुकांचं प्रमाण पण कमी होत बरोबर. जातं. मी अशी खूप मुलं पाहतो की जे टेस्ट सिरीज सोडवतात हं. किंवा टेस्ट सिरीज देतात, हं. पेपर देतात, घरी येतात,
कारण पैसे दिलेले असतात, हम्म. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी 5-10 टेस्ट मिळणार असतात. हम्म. त्या सिरीजमध्ये जे पेपर होतात, ते पेपर देऊन आल्याच्या नंतर ते पेपरकडे पाहत सुद्धा नाहीत. दॅट्स द बिगेस्ट मिस्टेक. काय केलं पाहिजे ते अशा आपण कुठं आहोत हे कसं कळणार मग? एक्झॅक्टली. आपण एवढी पुस्तकं वाचतोय आणि पेपर नुसता देऊन येतोय, मग सेम गोष्ट आयोगाच्या वेळेस पण होणार आहे ना. मग मी इतके वर्ष दिले, इतका वेळ दिला तरी रिझल्ट येत नाही, मग हेच रिपीट होत राहणार आहे. तुम्ही जर पेपर देताय तिथं जाऊन, तुम्ही पेपर देण्यासाठी तर अभ्यास करताय ना. बरोबर. मग तिथं कुठल्या चुका झाल्यात त्याचं अनालिसिस करा ना. ती चूक का झाली, मी रिवाईज केलं नव्हतं का माझ्या वाचनातच आलं नव्हतं, एखादा प्रश्न बरोबर सुद्धा का आला हे सुद्धा मी पाहायचे. मी तुक्का मारला म्हणून बरोबर आला का माझा खरोखर अभ्यास होता म्हणून आला, किंवा मी तिथं बरोबर कॅल्क्युलेशन लावलं की हे एक टेक्निक्स जे असतात प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या टेक्निक त्याच्यामुळे आला, हे पण पाहिलं पाहिजे. बरोबर. एखादा प्रश्न बरोबर पण का येतो आणि एखादा प्रश्न का चुकतोय ह्याचं अनालिसिस, ह्याला तर अनालिसिस म्हणतात ना. एक्झॅक्टली. तुमचं उत्तर एखादं तुम्ही टाइम आहे म्हणून गोल केला आणि तो अंदाजे तुका लागला हा. म्हणून बरोबर आला, हा, याला काहीच लॉजिक नाही ना. काहीच लॉजिक नाही. म्हणजे तो तुमचा मार्क नाहीच आहे. हा, कारण तो आयोगाच्या पेपरमध्ये येईलच. हा, आयोगाच्या पेपरमध्ये तुका मारला आणि तुम्हाला जर लागला तर तो तुमचं नशीब. येस, पण इथे तुका लागून आणि तुम्हाला 50च्या ऐवजी 51 मार्क होत आहेत, नाही. त्याचा काही उपयोग नाहीये. हो. नक्कीच आजपर्यंत वास्तवकट्ट्यावरती जेवढे अधिकारी आले, 700-800 अधिकारी जे काय असतील, असं एकही अधिकारी नाही की ज्यांनी सांगितलं नाही की तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करा किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते पहा. प्रत्येक जण ते सांगतात. अजूनही विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत. अर्थात आज तुम्ही सांगताय, 4 लोकांनी ऐकलं तरी त्यांना फायदा होईल, ते परत या खुर्चीवरती येऊन बसतील. अर्थातच तो भाग वेगळा आहे. परंतु कित्येक लोकांना, जसं तुम्ही सुरुवातीला अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर किंवा बुक्स किंवा क्लासेस ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. तुम्ही कुणाची तरी पुस्तकं शोधत असताल की कुठलं बुक वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे. ती सेम परिस्थिती, कितीही टेक्नॉलॉजी वाढू द्या, ऑनलाईन सगळं मिळू द्या, तरी विद्यार्थ्यांना हे अपेक्षित असतं की एका अधिकाऱ्याने आम्हाला ती पुस्तक किंवा ती बुक लिस्ट सांगावी. कारण आज कमेंटच्या खाली असणार आहे, बुक लिस्ट सांगा, बुक लिस्ट सांगा. काय सांगाल तुम्ही, कुठली पुस्तकं तुम्ही वाचली होती, कुठली पुस्तकं आता विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे? मी म्हणेन की प्रत्येकाने स्वतःची बुक लिस्ट तयार केली पाहिजे. म्हणजे अशी कितीतरी अधिकाऱ्यांनी पुस्तकं सांगितलेत जे मी कधीच वापरले नाहीत. मी माझी स्वतःची, मला ते सोपं वाटतंय, मला त्या पुस्तकातून प्रश्न सॉल्व्ह होतात ना, म्हणून मी तेच पुस्तक ठेवलेलं आहे आणि मला रिझल्टमध्ये दिसलेले ते. अजिबात गरज नाही की एखाद्या व्यक्तीने एखादं पुस्तक सांगितले आणि ते पुस्तक एवढं मोठं आहे म्हणून ते वाचण्यात तुमचे 1-2 महिने घालवा, असं अजिबात करू नका. तुमचं पुस्तक छोटंच आहे पण तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात ना, दॅट इज इनफ. तुम्ही कुठले तरी कोणतरी पुस्तकं सांगताय म्हणून ते माझ्या इकडे असलंच पाहिजे आणि मी ते वाचत बसतो, असं करू नका. तुमची बुक लिस्ट बनवा. हा, ह्या व्यक्तीच्या बुक लिस्ट मधलं हे पुस्तक मला सोपं वाटतंय, मला त्याची लँग्वेज सोपी वाटते, मला त्याचं सगळ्या गोष्टी त्यातनं प्रश्न पण सुटतायत, तुम्ही ठेवा ते पुस्तक. भले ती कुणाच्या बुक लिस्टमध्ये का नसताना. अशी कितीतरी पुस्तक आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस रिझल्ट लागल्यावर जे टॉपर्स बघतो, तुम्ही बघा कुणा एक 80% बुक लिस्ट सेम असेल, 20% वेगळी असते. बरोबर. कारण प्रत्येक जण अशी बुक लिस्ट तयार करतो जी स्वतःला फिजिबल आहे, स्वतःला योग्य वाटते. कुणाचीच 100% बुक लिस्ट फॉलो करून कुणीही तिथपर्यंत जाऊ शकत नाही. बरोबर. कारण एखाद्याने जर समजा एखादं पुस्तक वाचत आलेलं असेल, समजा इकॉनॉमिक्ससाठी एखादं पुस्तक वाचत असेल आणि आज तुम्ही जर दुसरं पुस्तक सांगितलं म्हणून त्याने ते बदलण्यात काही अर्थ नाही. अर्थ नाही, अजिबात नाही. जर त्याला त्याच्यातूनच सगळं जर येत असेल आणि त्याच्यातून प्रश्न सुटत असेल तर ते वापरावं. नक्कीच. कारण बुक लिस्ट आपण म्हणतो पण बऱ्यापैकी सगळ्यांची बुक लिस्ट सेम असते. आता कितीतरी प्रकाशनांचे, समजा इतिहास हा सब्जेक्ट आहे, किती प्रकाशनांचे त्याच्यावर 20-25 पुस्तकं असतील. पण समजा तुम्हाला एखाद्या प्रकाशनाचं पुस्तक तुम्हाला इझी वाटतंय, तुमचं तेच ठेवा ना. नाही, या प्रकाशनाच्या पुस्तकातून हा प्रश्न आला किंवा आमच्या ह्याच्यातून इतके प्रश्न आले म्हणून लगेच ते फॉलो करायचं ना आपलं बाजूला ठेवायचं, हे योग्य नाही. ते योग्य नाही. कारण बऱ्याच जणांना सवय असते की शेजारच्या टेबलवरती बुक दिसलं की ते आपल्या टेबलवरती आलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही एका सब्जेक्टसाठी 2-3 पुस्तक वाचण्यात तुमचाच वेळ घालवताय. बरोबर. म्हणजे तेच कंटेंट वेगवेगळ्या पुस्तकातून वाचायचं. इतिहास तर बदलणार नाही, ना पॉलिटी बदलणार आहे, ना जिओग्राफी बदलणार आहे, असं काय वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये असणार आहे. जर समजा एखाद्या पुस्तकात खरंच चांगला डेटा असेल तर ते पुस्तक तुमच्या बुक लिस्टमध्ये ऍड करा किंवा त्यातलं काही कंटेंट तुमच्या पुस्तकात ऍड करा, म्हणून लगेच तुमचं पुस्तक चेंज करायचं याची गरज नाही वाटत. बरोबर, नक्कीच. आणि अर्थात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेस पुस्तक बदलणं म्हणजे तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. नक्कीच. तुमचं मला वाटतं 7-8 वेळा तुम्ही प्रिलियम दिल्या, मेन्स दिल्या, वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही देत होतात. आत्ताही यश नसतं मिळालं तर पुढं काय?
सगळ्यांना खूप आश्चर्य वाटेल. पण असं 2 ह्या माझ्या गोष्टी होत्या. एक तर मला इंटिरियरमध्ये खूप आवड होती. माझं ठरलं होतं, की जर समजा हे नाही झालं, तर आपण इंटिरियरचा कोर्स करायचा. आणि सेकंड गोष्ट अशी होती, की मी निवांतपणे माझी मॅरिड लाईफ फॉलो केली असती. म्हणजे क्या मी बात है! उत्तम गृहिणी बनून राहिली असते. म्हणजे तुमचा प्लॅन बी तुमचा डोक्यामध्ये प्लॅन फिक्स बी होता. असा होता. क्या बात हे है! खूप मुलींना नवीन वाटू शकतं. अरे, ही काय म्हणतीये किंवा हे. नाही अर्थातच ज्याच्यामध्ये आवड आहे ती गोष्ट हो. करण्यात काहीच हरकत काहीच नाहीये. गैर नाही. आज कितीतरी महिला ज्या आहेत त्या अ, गृहिणी असून कितीतरी पुढे गेलेल्या आहेत. हो. आणि एक मला असं वाटतं की काय म्हणता येईल बरं, की संसार करणे ही सुद्धा एक कला आहे. अर्थातच. गृहिणी बनणं हा सुद्धा एक एक कला आहे. बरोबर, आणि मला ते आवडतं. मला बरोबर. ज्या गोष्टी माझ्यानुसार असाव्या अशा वाटतात, तर मी ती उत्तम प्रकारे केली बरोबर. असते. कित्येक गृहिणी आहेत, की त्या घर सांभाळणं ही सोपी गोष्ट हं. नाहीये. म्हणजे आणि मुलींचं एक असं झालेलं आहे, की अरे गृहिणी म्हणजे नको रे बाबा किंवा त्यासाठी सुद्धा मला लग्न करून गृहिणीच व्हावं लागेल ह्याच्यासाठी लग्न पुढे ढकलतायत मुली. पण ते तुम्ही वास्तव बघा, की काय होणार आहे इथून पुढं? वास्तव आहे कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. हं, त्या गोष्टी म्हणजे अभ्यासाची एक वेळ असते. त्या पहिल्या 2-3 वर्षात जर तुम्ही अभ्यास केला, हं, तरच तो अभ्यास तुमच्या पुढे कामाला येणार. हं, तुम्ही 2-3 वर्ष टाईमपास करणार नंतर अभ्यास करा म्हटलं तो अभ्यास कामाला येणार नाही. नक्कीच मॅडम ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला, हा पहिलाच रिझल्ट होता तुमचा. हं. काय भावना होत्या आणि तुम्ही कुठे होता त्यावेळेस? अ, याच्या आधी ॲक्चुअली माझा रिझल्ट लागला होता. करनिर्धारण म्हणून ओके. लागला होता. हं. करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी. तो माझा पहिला रिझल्ट होता आणि त्याच्यानंतरचा हा ओके. ॲज अ क्लास 1 ऑफिसर. रिझल्ट लागला त्यावेळेस मी माझ्या सासरी होते आणि मला माहीत होतं कारण जनरली काय होतं राज्यसेवाचा शेवटचा इंटरव्ह्यू झाला, की रिझल्ट 7:30 येस, पर्यंत जनरल मेरिट लिस्ट येस. लागते. तर मग आमच्या घरात थोडंसं वाढदिवसाचं वातावरण हे ते होतं. पण मला माहिती होतं, की आज रिझल्ट लागणार. हे मी वाढदिवस घरात तुमचाच कुणाला होता? नाही, अच्छा. माझ्या दीरांचा वाढदिवस होता आणि त्यांचं सेलिब्रेट करायचंही चालू होतं. पण मी घरात कुणालाही कल्पना दिली नव्हती. कारण एम-पी-एस-सीत अजून काय होतं, ही गोष्ट आजच होईलच का? याची हे शाश्वती पण नाही. शाश्वती नाही. एम-पी-एस-सी आहे ना? हां, एम-पी-एस-सी. तर मी फक्त माझ्या हसबँडला कल्पना दिली होती, की उद्या रिझल्ट लागू शकतो. आणि दिवसभर माझ्या डोक्यात होतं, की ठीक आहे रिझल्ट लागेल, रिझल्ट लागेल. मी ते ग्रुप चेक करत होते, आता लागेल, नंतर लागेल. पण मी ते अजिबात घरात जाणवू दिलं नाही, की रिझल्टचं माझ्या डोक्यात आहे. आणि एकंदरीत 7:30 वाजता वगैरे मेरिट लिस्ट आली आणि मी हॉलमध्ये होते. मी माझ्या रूममध्ये गेले. मी माझं चेक केलं. माझ्या आधी माझ्या फ्रेंड्स सर्कलने माझा रिझल्ट बघून ठेवला बरोबर. होता. आणि कितवा रँक आहे किंवा ऑल ओव्हर द महाराष्ट्र केवढा रँक आहे, तो मला ऑलरेडी मेसेज आला होता. पण जोपर्यंत आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही, तोपर्यंत विश्वास बसत नाही. विश्वास बसत नाही. तर मग मी ते पाहिलं आणि पहिला वडिलांना फोन केला. रडायला खूप येत होतं कारण बरेचसे वर्ष आपण दिलेले असतात. आपले जे काही ज्या पिरियडमध्ये आपण यंग असतो, ते आपण वर्ष दिलेले असतात. बरेच सॅक्रिफाइसेस केले असतात. रोजचा दिवस ॲस्पिरंटला माहिती कसा बरोबर. असतो. किती आपण त्याग केलेला असतो वगैरे. तर त्या गोष्टी सगळ्या समोरून गेल्या. आईला फोनवरती बोलले, असं रडायला येत होतं. मग परत मी बेडरूममधून खाली आले. माझ्या सासूबाईंना हे मी सगळ्यांना सांगितलं. त्यांना असं वाटलं, "अगं, ही रडतीये का? नक्की काय झालं?" नेमकं पास झाले का हां. नापास झाले? हां. तर त्यांना असं वाटलं. मग मी त्यांना म्हटलं, की "मम्मी, मी राज्यात 3री आले म्हणून." मग सगळ्यांना पण छान वाटलं. मग ते एकदमच सगळे फोन कॉल्स वगैरे यायला लागले आणि तो दिवस छान होता. म्हणजे मला फक्त त्या दिवसाचं मला त्या रात्री झोप लागली नाही कशी ऑब्व्हियसली. लागेल? माझ्या वडिलांना पण झोप लागली नव्हती आणि एक फक्त वाटलं, की आपल्या जीवनाचं सार्थक झालं, की आपण बरोबर. आपल्या आई-वडिलांना ही एक भावना देऊ शकलो, की आपण एका अधिकाऱ्याचे आई-वडील आहोत म्हणून. क्या बात! कारण त्यांनी स्वप्न हे पाहिलं होतं ते. हां, त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. याचं मला तेवढं सार्थक वाटलं. नाही अर्थातच कारण आई-वडिलांनी स्वप्न तर पाहिलंच होतं, परंतु त्यासाठी पाठिंबा पण तेवढा होता त्यांचा. आपल्यासोबत त्यांचंही कष्ट चालू असतं. तो झगडत असतात ते, की बरोबर, आपल्या मुलाने, मुलीने ह्या गोष्टी कराव्या. बरोबर आणि हे शाश्वत क्षेत्र नाहीये. म्हणजे असं येस. नाहीये, की 4 वर्षाचा कोर्स आहे आणि तो कोर्स झाला, की झाले डॉक्टर, इंजिनिअर असंही नव्हतं. आणि कसं होतं ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करत असतो, खूप लोक विचारणार असतात, "मग आला का रिझल्ट? मग आता कुठे? मग आता काय करताय?" आणि हे प्रत्येकाला प्रश्न असतात. बरोबर. मीही याच्यातून गेलेले. पण या प्रश्नांना आपल्यापेक्षा आपली घरचे जास्त फेस करत असतात. त्यामुळं ज्यावेळेस रिझल्ट आला ना, त्यावेळेस
मग ह्या प्रश्नांना बरोबर उत्तरं नाही, मिळतात. या प्रश्नांना सगळ्यात मोठी ढाल म्हणजे आपले आई वडील असतात. हो, ते प्रश्न आपल्यापर्यंत येऊन येऊन नाहीत देत ते. नाहीत. येस. आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची विशेषतः सगळ्यात जास्त काळजी ही आई वडिलांपेक्षा नातेवाईकांना जास्त हो. असते. अरे कधी होणार, आणि किती मुलींच्या वर्ष. बाबतीत स्पेशली काय होतं, की मग एक पर्टिक्युलर एज नंतर मग आता लग्न कधी? मग पुढे काय? ह्या गोष्टी मुलींना विचारतात, मुलांनाही ऑब्व्हियसली विचारतात. पण 25-26 नंतर आपल्याकडं जी संस्कृती आहे, की मग आता पुढे काय? तर बरोबर. मग ह्या गोष्टी मुलीच्या बाबतीत होतात. तरीही आज त्या मुलींबद्दल मला प्राउड वाटेल, की ज्या या सगळ्या गोष्टींना डावलून अगदी वयाच्या 29, 30, 31, 32 पर्यंत प्रयत्न करतात. मी अजिबात म्हणत नाही, की गैर नाहीये ह्याच्यामध्ये काही. पण या प्रश्नांना जसं-जसं वय वाढेल तसे प्रश्न जास्त वाढत जातात. बरोबर. नक्कीच तुम्ही जे म्हटलात ना, की 29, 30, 31, 32 त्यात काहीच गैर नाही. हं. पण माझं एक मत आहे, आपण वास्तवकट्ट्या बोलतो, मी नेहमी काही गोष्टी वास्तव परखडपणे मांडत असतो, की आपण जर 8-10 वर्ष अभ्यास करतोय, हं. अर्थात जर तुम्ही तुम्ही 8-10 मेन्स प्रिलियम्स दिल्या, तुम्ही प्रिलियम पास होत होता, तुम्ही मेन्स देत होता, हं. तुम्ही यशेच जवळ जात होता. परंतु जर तुम्ही 8-8 वर्ष जर प्रिलियमच पास होत नसाल, तर आपण कुठं आहोत आणि आपण काय केलं पाहिजे हे स्वतःला कुठेतरी विचारलं पाहिजे. विचारलं नक्कीच पाहिजे. आयुष्याचे 8 वर्ष म्हणजे खूप मोठा हा पिरियड आहे. मी म्हणेन, की तुम्ही स्पर्धा परीक्षा जर करत असाल ना, तर UPSC करत असाल तर 5 वर्ष स्वतःला द्या. मॅक्स आहेत हे 5 वर्ष आणि MPSC करत असाल, काही विद्यार्थ्यांनी 1 वर्षात काढलेली आहे. स्वतःला प्रश्न विचारा, आपण का 1 वर्षात करू शकत नाही? बरोबर. जर आपल्याला 8-8 वर्ष लागते, तर मग आपण मागचे 7-8 वर्ष काय करतोय? काय चुकतंय? हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. आणि तोच काळ एक उमेदीचा काळ असतो. तिथं आपण एखादं क्षेत्र शिफ्ट पण करू शकतो. दुसरं काहीतरी नवीन करू शकतो, व्यवसाय करू शकतो. तर कुठेतरी विचार केला पाहिजे मुलांनी. एक पर्टिक्युलर वेळ ठरवली पाहिजे या क्षेत्रामध्ये येताना, की मी याच वेळेत एवढं करीन, नाही झालं तर मी दुसरं शिफ्ट करेन. बरोबर. कारण खूप आता करिअरच्या संधी अवेलेबल आहेत. तर फक्त कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रच म्हणजे सर्वस्व असं नाही ठरवलं पाहिजे. नक्कीच मॅडम, खरं तर हा सगळ्यात मोलाचा संदेश या विद्यार्थ्यांसाठी असेल, कारण लाखो विद्यार्थी ह्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत. कधी बाहेर पडायचं हे त्यांनी आता ओळखणं गरजेचं आहे. कारण आम्ही सरकारच्या नावाने ओरडत असतो, की 2 लाख 2.5 लाख जागा रिक्त आहेत, रिक्त जागा भरा, रिक्त जागा भरा. सरकार भरत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु जरी सरकारने 2.5 लाख जागा भरल्या, तरी आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 15 लाख जनता आहे. त्याच्यामुळे 2.5 लाखच विद्यार्थी बाहेर पडतील. त्याच्यामुळे प्रश्न तोच जागेवर असणार. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठं बाहेर पडायचं हे ठरवलं पाहिजे. नक्कीच खरं तर आजचा हा पॉडकास्ट विद्यार्थ्यांचे डोळे उघडणारा असेल. कारण वास्तव गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि तुमचा प्रवास मांडला, तुम्ही अभ्यास कसा केला आणि विद्यार्थ्यांनी कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आजच्या पॉडकास्टमधून मांडल्या. त्याबद्दल आपलं खरं तर वास्तवकट्ट्याकडून आणि समस्त विद्यार्थ्यांकडून मी तुमचे आभार मानतो. कारण ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं होतं. खरं तर 5-7 मेन्स, 7-8-10 प्रिलियम्स पास होऊन अभ्यास करणं, किती मानसिकता स्टेबल ठेवून अभ्यास करावा लागतो, त्याच्यातून यश तुम्हाला मिळाले. खरं तर तुमच्या पेशन्सला पण सलाम केला पाहिजे. त्यात तुमचं लग्न झालं होतं, दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूने तुम्हाला सपोर्ट होता म्हणून या गोष्टी साध्य झाल्या आणि शक्य झाल्या. खरं तर ह्या गोष्टी आपण वास्तवकट्ट्यावरती मांडल्या, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू.